बॉल तयार करा। म्हणजे काय केलं होतं, प्रत्येक ग्रामपंचायत नगरपंचायतला सांगितलं होतं की तुम्ही स्वतःची नर्सरी तयार करा। काय करायचे, वी गोळा करायचे, हे करायचे आणि रोप तयार करायचे आणि 5-5 महिन्यात एवढे रोप तयार झाले प्रत्येक। हे कुठले बी आहेत? चिंच। साक्रीमध्ये तर पिंपळनेरमध्ये पण खूप जागा आहेत। पिंपळ सर आम्ही ओपन प्लेस जे क्लोज झालेले आहेत आणि गणतंत्र साइट ये पण अपन कवर करून घेतली। तो उसमें अगर आप उसमें छोटे भी लगाओगे तो भी दिक्कत नहीं आती, उसमें हो जाएगा पॉसिबल। 90% सर्वाइवल रेट है। तो 90% आएगा सर, 50% आएगा क्योंकि इधर बहुत होता है। और मेरा जो लास्ट टाइम का 2 साल का जो एक्सपीरियंस है, अभी हमने काफी प्लांटेशन किया हुआ है। जो रस्ता है उसको म्हणून तर मी म्हणतो की पॅटर्न प्लांटेशन मध्ये काय होतं की वाढ जास्त होते। मियावाकीचा उपयोग काय आहे, तुम्ही जर हेच मियावाकीचे 100 झाड ऐसे 3-3 फुटाच्या अंतरावर लावले तो 50% सक्सेस रेट आहे, कारण त्यांची ग्रोथ स्लो असतात आणि नेक्स्ट इयर पर्यंत तेवढी ग्रोथ होत नाही प्लांटची आणि ते मरून जातात। मियावाकीमध्ये कसं असतं की कॉम्पिटिशन होतात आणि त्यांची वाढ इज 3 टाइम्स, ग्रोथ इज 3 टाइम्स ॲज कम्पेअर्ड टू नॉर्मल प्लांटेशन। म्हणून विदिन बाय मे यांची एवढी रूट स्ट्रॉंग आणि एवढी वाढ होऊन जातात की हे मरत। दॅट इज दी जवळजवळची नर्सरीला मी टार्गेट देऊन टाकतो, तुम्हाला अटॅच बट व्हिडिओला एवढं देतील ना, आम्ही ट्रान्सपोर्टेशन वगैरे आम्ही सगळं करू सर। ठीक, इवन त्यांना पैसे पाहिजे असतील तर ते रोपचे पैसे पण पे करू। म्हणजे प्रायव्हेट मी भुसावळ पण बनवलं, भुसावळला पण त्यांच्याकडे एक्स्ट्रा आहे पण ते काही जिल्ह्याच्या बाहेर देत नाही। मी बोलतो एकदा सामाजिक तेवढं कोऑर्डिनेशनचं रोप मिळेल ना सर, व्यवस्थित आता घ्या एका महिन्यात। नमस्कार, मी शिल्पा नाईक, जिल्हा सहायुक्त नगरपालिका प्रशासन। आज माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि महानगरपालिका यांना बियांचं वाटप करण्यात आलेलं आहे। जिल्ह्याला 50 लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट आहे, त्याच्यामुळे त्याच्या अंतर्गत हा एक छोटासा उपक्रम आम्ही जिल्हा स्तरावरून राबवला होता, जेणेकरून नगरपालिकांना हातभार लागेल आणि त्यांना त्यांची रोपं तयार करता येतील आणि विद्यार्थ्यांमध्ये, नागरिकांमध्ये वृक्ष लागवडीची आणि वृक्ष संवर्धनाची एक आवड निर्माण होईल, हा ह्यामागचा एक उद्दिष्ट होता। आणि आज कलेक्टर सरांनी, जिल्हाधिकारी महोदयांनी सगळ्यांना ते बियांचं वाटप केलेलं आहे, सगळ्यांना सूचनाही दिलेल्या आहेत आणि मी अपेक्षा करते की जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिका हे उद्दिष्ट पूर्ण करतील। धन्यवाद।